त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा, ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील, असं नाही. तुम्ही जरा तुमचं मागून बघा. तुमचे मेहण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले. मी आता सरकारला विचारणार आहे, काय त्यात ऍक्शन झाली. एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडीए मध्ये घालतात. यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हेही मला विचारावं लागणार आहे. पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून आणि तसं पुढे करून कुणाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही. माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे आहे. पण विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल, जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल. जरांगे असं करू नका. आपलं वैर काय आहे. एक लढाई आहे. तुम्ही ओबीसीचं घेऊ नका. तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यूएस मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या. ते 10% सुद्धा टिकलंय राज्य सरकारने दिलेलं. आता ते आरक्षणावर बोलत नाहीत. त्यांना आता शेतकरी नेता व्हायचंय. त्यांच्या दृष्टीने आता 500 मराठा समाजाचे बंधू भगिनी गेल्या त्याचं दुःख नाही आहे. त्यांना नसलं तरी आम्हाला आहे, सरकारलाही आहे. पण अशी थोतांडगिरी करू नका. तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय. आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल. समाजाला वाटतं, मला नाही. आणि कृपा करून मी जे 2 प्रश्न विचारलेत, कधी, कुठं, कसं, या एकदा समोर. ओबीसी का ईडब्ल्यूसी. तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला. ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही. ही धमकी द्यावी. ऑन इयर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. ही ऑन इयर धमकी कुणाला दिली. वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. एका जातीला ऑन एअर धमकी कुणी दिली. ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका. धमकी कुणी दिली. जरांगे, जर सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत आणि सरकार जर तुमचंच ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपून टाका ना. गोळ्या घाला, आम्हाला संपून टाका. आज सगळ्या यंत्रणा जर तुमच्या म्हणण्यावर चालत असतील तर हेही काही सोपं नाहीत. आम्हाला संपून टाका. फक्त तुम्ही राहा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.